नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून खूप टेस्टी, चवदार आणि झटपट बनेल असा पौष्टिक नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलंय। यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे। यानंतर इथे मी दुधी घेतलाय। दूध इथे मी सोलून घेतलाय। याची जी साल आहे ती रेसिपीमध्ये आपण पुढे वापरणार आहोत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। दुधी किसून इथे घालायचं आहे। सगळा दुधी इथे मी किसून घेतलाय। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। किसलेलं आलं घातलंय, अर्धा इंच आलं किसून घेतलं। यानंतर अर्धा चमचा जिरं घातलंय, अर्धा चमचा यामध्ये कलौंजी घालायची आहे। यानंतर इथे बारीक चिरलेला कांदा घालतेय, बारीक चिरलेली कोथिंबीर घातली, अर्धा चमचा यामध्ये जिरं घालायचं आहे। यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सगळं मिक्स करून घेऊया। खूपच पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपा आहे। कमी वेळामध्ये हा नाश्ता तुम्ही बनवू शकता। यामध्ये आता पाणी घालायचं आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मी इथे अर्धा चमचा जाडसर कुटलेली काळी मिरी घालते। आधी मी घालायला विसरली होते, पण यामुळे चव खूप छान येते रेसिपीला, त्यामुळे नक्की घाला। तर हे असं आहे पीठ पहा। आता हे आपण बाजूला ठेवूया आणि आपण जी साल दुधीची बाजूला काढून ठेवली होती त्यापासून चटणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला। यामध्ये 1 चमचा तेल घातलंय। तेल गरम झाल्यानंतर पाव चमचा जिरं घातलं। यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घालायच्या। यानंतर इथे मी हिरवी मिरची घातली आणि आता दुधीची साल जी आपण काढून ठेवली होती ती घालायची आहे। तर इथे दुधीची साल फेकून न देता त्यापासून आपण चटणी बनवतोय। आता ही साल सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। तर इथे पाहू शकता दुधीची साल सॉफ्ट झाली आहे। आता यामध्ये खोबरं घालायचं आहे। तर इथे अर्धी वाटी मी यामध्ये खोबरं घालते। खोबरं घातल्यानंतर आपल्याला जास्त परतायचं नाही आहे, फक्त हे असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आहे। आता हे थंड करून मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि गरजेप्रमाणे पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। चटणी इथे वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तडका पॅनमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। यामध्ये पाव चमचा मोहरी घातली आणि थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। आता ही मस्त अशी फोडणी चटणीवरती घालूया। तर ही खमंग अशी आपली दुधीच्या सालीची चटणी तयार आहे। चवीला खूपच मस्त लागते आणि अगदी पौष्टिक आहे। चटणी आता बाजूला ठेवूया आणि आपण जे पीठ तयार करून ठेवलं होतं त्यापासून आपण धिरडी तयार करून घेऊया। तर इथे पीठ हे पुन्हा एकदा मिक्स करून घेते मी। आता इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता, यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर छोटा तडका पॅन असेल किंवा छोटा नॉनस्टिक पॅन असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही धिरडी बनवू शकता। यामुळे एकाच आकाराची तुमची गोल धिरडी तयार होतील। इथे मी डोसा तव्यामध्ये बनवते। त्याचं पीठ घालून पसरवून घ्यायचं आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे। तर एका बाजूने भाजल्यानंतर आपण उलटून घेऊया।
पाहू शकता अगदी मस्त जाळी आली आहे आणि रंगसुद्धा खूप छान आला आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा हे धिरडं आपण भाजून घेऊ। तर दोन्ही बाजूने छान खरपूस असं भाजलं गेलं आहे। काढून घेऊया आणि अशीच आणखी धिरडी इथे मी तयार करून घेते। तर जी आपण चटणी तयार केली त्याबरोबर धिरडी मी सर्व केल्यात। अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे, नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता। तर इथे पहा अगदी मस्त खरपूस असं हे धिरडं दोन्ही बाजूने मस्त अगदी भाजलं गेलं आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।